तर what to do today? We have to start our English journey from today. What should we do for that? From today, we have to start learning English and practicing daily. Because of this is the first lecture for everyone, and here each and everyone will understand how to English and how each English being spoken by each and everyone in the world. Because of English is one of the most popular language in the world. That's why that is very famous, and that's why each and everyone always prefer to learn English. So guys, we have to start from today. Okay, we can see that the environment, wow, the rain is going on. That's why we are also feeling very happy, and each and everyone should be very happy because of the very nice environment. So guys, we are coming back on the topic and we are starting again. तर इंग्लिश तर शिकायचे, दॅट वी हॅव डिसाइडेड वॉन्ट टू लर्न इंग्लिश, बट व्हॉट कॅन वी डू फॉर दॅट? आपण त्यासाठी काय करू शकतो, कोणत्या स्ट्रिक यूज केल्या पाहिजेत हे आपण एकदा मी मराठीमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो, जेणेकरून ते तुम्हाला इझिली अंडरस्टँड होईल. कारण आपण स्टार्टिंग तर करतो इंग्लिशची, जर्नीला स्टार्टिंग केली, आता ठरवलंय की इंग्लिश शिकायची, बट समजत नाही फ्लो कसा धरायचा, आपण शिकायचं कुठून, स्टार्टिंग कशी करायची आणि त्याचा एंड कसा करायचा. बट एक मोस्ट इम्पॉर्टंट थिंग गाईज, की इंग्लिशचा कधी एंड होत नसतो. इंग्लिशमध्ये कोणीही परफेक्ट नाही. नॉट ओनली आय, नॉट ओनली माय टीचर अँड नॉट ओनली हिज टीचर, बिकॉज ऑफ इच अँड एव्हरी वन लर्निंग डेली, बिकॉज ऑफ वी आर लर्निंग समथिंग न्यू डेली. अँड आपण सुद्धा काहीतरी दररोज नवीन शिकलो पाहिजे. ज्यावेळेस आपण काहीतरी नवीन शिकत चालतो, नवीन इम्प्रूव्हमेंट करत चालतो, त्यावेळेस आपल्याला समजतं की हो, काहीतरी नवीन शिकतोय म्हणजे आपण इम्प्रूव्ह होतोय. तसंच आपल्याला इम्प्रूव्हमेंट करायची आपल्यामध्ये. त्यासाठी आपण काय करू शकतो, फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू स्पीक इन फ्रंट ऑफ मिरर. आपल्याला आरच्या समोर बोलायचंय. आरच्या समोर कसं बोलू शकतो, आता लेट सपोज आपल्याकडे आता काही नॉलेज नाही, आपल्याला माहिती आहे, बट जस्ट नो अबाउट बेसिक इंग्लिश कन्सेप्ट. लेट सपोज वर्ब, सब्जेक्ट, ऑब्जेक्ट, याचा काहीतरी थोडेसे रूल जाणून घ्यायचे, जे आपण लेक्चरमध्ये डेली करतोच, जे कव्हर करून घेतो, ते फक्त आपल्याला फॉलो करायचे. आणि त्याची फक्त प्रॅक्टिस काय करायची, आपल्याला डेली एक मिरर घ्यायचा आणि मिरर समोर हे बोलायचंय, जेणेकरून आपला कॉन्फिडन्स लेवल बिल्ड होईल. कॉन्फिडन्स कसा बिल्ड होतो, कारण जेव्हा आपण आपल्याला स्वतःला आरशा समोर पाहतो, त्यावेळेस आपल्याला वाटतं हो, आपण बोलू शकतो. आपल्याला भीती वाटत नाही, कारण आपल्या समोर स्वतः आपणच असतो, आपले छायाचित्र असते. त्यामुळे आपला कॉन्फिडन्स बिल्ड होतो. आपल्याला वाटतं की आपण बोलू शकतो, आपण करू शकतो. आणि ही स्ट्रिक पहिली आहे. आणि सेकंड स्ट्रिक, we have to watch some movies, we have to watch some broadcast of English. ते कशासाठी करायचं, कारण त्याने आपल्याला समजतं की रिॲक्शन कशा केल्या जातात इंग्लिशमध्ये. जसं आपण मराठीमध्ये रिॲक्शन घेतो की हे काय चालू आहे, हे काय चालू आहे, असं आपण काहीतरी घेतो एक जोक म्हणून. तसंच आपल्याला इंग्लिशमध्ये ऍक्टिंग कशी केली जाते याची अंडरस्टँडिंग होऊन जाते. आणि सेकंड थिंग इज आपल्याला समजतं की बोललं कसं जातं, ॲक्च्युअलमध्ये त्याचा फ्लो कसा असतो, फ्लुएन्सी, आवाज कमी करायचा, जास्त करायचा, मोठ्याने बोलायचं की स्लो बोलायचं, याची अंडरस्टँडिंग क्लिअर होते. त्यासाठी ब्रॉडकास्ट आणि वॉचिंग मूवी इज मोस्ट पॉप्युलर ऑप्शन अँड व्हेरी बेनिफिशियल. ओके, आय एम ऑल्सो माय हेल्थ इज नॉट गुड, बट आय एम ट्राईंग टू टेल यू. ओके, देन त्यानंतर आपल्याला काय करायचंय, त्यानंतर आपल्याला करायचंय कम्युनिकेशन, लाईव्ह कम्युनिकेशन करायचंय. लाईव्ह कम्युनिकेशन कसं करू शकतो आपण, आपल्याला काय करायचंय, आपल्या मित्रांसोबत बोलायचंय. आपल्या मित्रांसोबत एक बोलण्याचा कॉन्फिडन्स ठेवायचा की काहीतरी बोलायचंय. आपल्याला माहिती आहे आपल्या मित्राला पण येत नाही, आपल्याला पण येत नाही, आपण सगळे सिमिलर आहोत. मला सुद्धा काही येत नाही गाईज, बट आय एम ट्राईंग टू टेल यू अँड एक्सप्लेन यू ऑल टॉपिक स्टेप बाय स्टेप, बिकॉज ऑफ नो वन विल टेल यू हाऊ इज इंग्लिश बिंग स्पोकन बाय इच अँड एव्हरी वन. इंग्लिश कशी बोलली जाते कोणी सांगणार नाहीये, कारण हे फक्त आपल्याला स्वतः रिअलाइज करायचंय, स्वतः अॅनलाइज करून आपल्याला त्यावर वर्क करायचंय, फोकस करायचा आहे, जेणेकरून आपण सुद्धा इंग्लिशमध्ये परफेक्ट बनू शकतो. आणि आपण 100% परफेक्ट बनणार गाईज. का, कारण आपण शिकतोय. इफ यू हॅव डिसाइडेड वॉन्ट टू लर्न इंग्लिश, यू विल शोरली लर्न इंग्लिश. जर तू ठरवलंय तुला इंग्लिश बोलायची आहे, तर तू नक्कीच बोलणार, कारण तू त्याच्यासाठी अटेम्प्ट काहीतरी करणारच आहे. आणि जर कोणीतरी काहीतरी करीत आहे म्हणजे ते काहीतरी शिकणार आहे, हे तर नक्कीच. हे खरं आहे का नाही, हे तर मान्य आहे ना. तर हेच आपल्याला करायचंय. आणि डेडिकेटली जर तुम्ही कराल
1 ते 2 महिने जर डेडिकेटली कराल तर तुमचा चांगला इम्प्रूव्हमेंट होईल, हा माझा कॉन्फिडन्स आहे. ज्यावेळेस मी माझ्या लाईफची स्टार्टिंग केली होती त्यावेळेस मी एकदम झिरो लेवलपासून स्टार्टिंग केली होती. जेथे मला एक साधारण सब्जेक्ट सुद्धा माहिती नव्हता. फक्त माहिती होता हा ही आहे, सी आहे, इट आहे, बट याचा यूज काय, ऍक्च्युअल मध्ये आपण यूज का करतो याला, याच्यासाठी आपण याला ऍक्च्युअल मध्ये याचं वर्किंग काय करू शकतो हे काहीच माहिती नव्हतं. बट अगेन प्रॅक्टिसिंग मी काहीतरी 1-2 युट्यूबचे चॅनल प्रेफर केले, जिथून माझा आणखी कॉन्फिडन्स बिल्ड झाला आणि समजलं हो इंग्लिशचं ग्रामर कसं चालू असतं, इंग्लिश कशी बोलली जाते आणि आपण कशी बोलू शकतो, याची बेसिक अंडरस्टँडिंग झाल्याच्या नंतर मी स्टार्टिंग केली फक्त इन अ फ्रंट ऑफ मिरर, स्पीकिंग इन अ फ्रंट ऑफ मिरर. जेव्हा मी आरशाच्या समोर बोललो त्यावेळेस समजलं अरे आपण स्वतः समोर बोलतोय म्हणजे आपण सर्वांसमोर सुद्धा बोलू शकतो. आणि त्यानंतर जेव्हा मला समजलं की इंग्लिश बोलली जाऊ शकते, नंतर माझ्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स बिल्ड झाला की मी लेक्चर्स घ्यायला स्टार्टिंग केली. आणि मी आतापर्यंत एक 4 ते 5 बॅच शिकवलेल्या आहेत. 2-2 महिन्याच्या एक 5 बॅचेस कंप्लीट झालेल्या आहेत. फक्त कशामुळे, फक्त एक आपल्यामध्ये कॉन्फिडन्स ठेवला की हो आपण करू शकतो. आणि जर आपण ठरवलंय तर आपण 100% करणारच. आणखी सुद्धा मी काही गोष्टी शिकत आहे, आणखी सुद्धा मुलांना शिकवत आहे. आणि म्हणजे हे इम्प्रूव्हमेंटचे दिवस हे कंटिन्युअसली चालू राहणारच. बट त्याकडे आपल्याला फोकस नाही द्यायचा. जे आपल्याला येतंय ते बोलून टाकायचं, जे नाही येत ते शिकायचं. आणि जे आपल्याला येतंय आपण काल शिकलो, परवा शिकलो, फक्त आपल्याला ते डेली यूज मध्ये घेऊन यायचंय. डेली यूज मध्ये कसं घेऊन येणार आपण, फक्त काय करायचं, लेट सपोज आपण काल एक वर्ड शिकलो, नवीन वर्ड्स भेटला आपल्याला नवीन वर्ड भेटला, प्ले म्हणजे काय, खेळणे. तर प्लेला आपण ऍक्च्युअल मध्ये कसं यूज करू शकतो. लेट सपोज मुलं काहीतरी खेळत आहेत तर लगेच घ्यायचं द गाईज आर प्लेइंग क्रिकेट, असं काहीतरी त्याला ऍक्च्युअल मध्ये जर आपण त्याला घेतलं तर तो वर्ड आपल्या माइंड मध्ये सेट होऊन जातो, एकदम फिट होऊन जातो. मग त्याला कोणीही बाहेर काढू शकत नाही. दॅट इज द रियालिटी. सो व्हॉट वी हॅव टू डू, वी हॅव टू प्रॅक्टिस. अँड फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग गाईज, there is nothing is impossible if we have decided on to do. If we don't want to do anything, there is nothing is impossible. If we don't have to do anything, we cannot do anything. That is the reality, and we have to work on this reality, and we have to start step by step we have to practice and improve ourselves. And let's suppose we have decided we want to do, we will surely do in due case. If whether anyone help us or not, we don't have anyone else because of that is very easy, and we are making this very easy because of this is our today's session. In this session just I am knowing about yourself, and just I want to tell you something about myself. I would like to tell you about myself. So guys, my name is Khalid Srikanth. I am basically from Bid, but I am only for here to make you perfect in the English language. Because of I have decided each and everyone should be perfect in the English language. That's why I am here. Otherwise I couldn't come here. I couldn't tell you on YouTube, on offline classes. There are our 3 to 4 classes going on daily. But there I don't tell to students what to do, what not to do. Where should we start? Where shouldn't we start speaking English? Because that is the very natural. No one tells us that the method, the actual working is going on in the world, and the step is going on by every speaker, every English speaker is using. But we have to do another thing. We have to apply another option and work on that. That's why I'm here. So the environment is very beautiful going on, but okay, so we have to manage that. And at the morning 6 a.m. I have come here to still tell you something about English. So can anyone tell me what is English? English is one of the most popular language in the world. That's why we are preferring to learn English, and we have to learn something, grammar, our rules, and we have to live conversation to each and everyone. We have to speak to unknown persons. Then we will improve our confidence and communication skills. That is the most important thing, guys. And what we want to do in the today's session, we have to just realize the thing which is being done by each and everyone, which is being done by every speaker, which is done by everything.